आज आपण एका कॉस्मिक कोर्टरूममध्ये आहोत असं समजूया. एका बाजूला सैतानाचा आरोप आहे की देव एक अत्याचारी, जुलमी राजा आहे, ज्याचे नियम पाळणं जवळजवळ अशक्य आहे. आणि दुसऱ्या बाजूला देव स्वतःच्या प्रेमाचा आणि न्यायाचा बचाव करत आहे. आपल्या हातात असलेले हे स्रोत म्हणजे जणू या खटल्याची कागदपत्रं आहेत. तर मग आजच्या या विशेष चर्चेत आपण यातील पुरावे तपासणार आहोत आणि देवाच्या प्रेमाच्या पुराव्याचा शोध घेणार आहोत. आणि हा खटला साधासुद्धा नाही. या स्रोतांच्या मते या खटल्याच्या निकालावर संपूर्ण सृष्टीचं भवितव्य अवलंबून आहे. सैतानाचा मुख्य युक्तिवाद खूप म्हणजे खूप धारदार आहे. तो म्हणतो की देवाच्या आज्ञा पाळणं अशक्य आहे आणि जर हे खरं असेल तर मग सगळी समीकरणच बदलतात. सगळीच? म्हणजे देव एक खोटारडा ठरेल? बरोबर. तो खोटारडा ठरतो कारण तो अशक्य गोष्टी करायला सांगतोय. एक प्रकारे मारेकरी ठरतो, कारण ज्या आज्ञा पाळताच येत नाही त्या मोडल्याबद्दल तो शिक्षा करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं प्रेम, ते फक्त एक ढोंग ठरतं. आज्ञा. या स्रोतांनुसार या आज्ञा खरंच एक ओझं आहेत की त्यामागे काहीतरी वेगळाच हेतू आहे? सुरुवातीलाच सैतानाच्या युक्तिवादावर लक्ष केंद्रित करूया. जर आज्ञा पाळणं शक्यच नसेल तर त्या लोकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी, त्यांच्यावर दहशत निर्माण करण्यासाठी बनवलेले एक साधन ठरतील. म्हणजे मग देव एक अत्याचारी शासक ठरेल, जो मुद्दाम लोकांना मारण्यासाठी सृष्टी निर्माण करतो. हाच सैतानाचा मूळ युक्तिवाद आहे, बरोबर? अगदी बरोबर. आणि हा युक्तिवाद दिसायला खूप तर्कशुद्ध वाटतो, पण आपण ज्या माहितीचा अभ्यास करत आहोत ती यावर एक पूर्णपणे वेगळा प्रकाश टाकते. या लेखनाचा मुख्य युक्तिवाद असा आहे की आज्ञांना ओझं म्हणून पाहणंच चुकीचं आहे. त्या खरं तर संरक्षणासाठी बनवलेली एक चौकट आहेत. संरक्षणाची चौकट, हे जरा सोपं करून सांगाल का? नक्कीच. कल्पना करा, रस्त्यावर एकही वाहतुकीचा नियम नाही, सिग्नल नाही, लेन नाही, वेगमर्यादा नाही. आपल्याला वाटेल की ही पूर्ण मोकळीक आहे, पण प्रत्यक्षात काय होईल? अनागोंदी, गोंधळ नुसता. बरोबर, अनागोंदी. मोठे ट्रक लहान गाड्यांना चिरडतील, वेगवान गाड्या पायी चालणाऱ्यांना उडवतील. की मोकळीक नसून एक प्रकारची दहशत ठरेल, जिथे फक्त बळी तो कानपिळी हा नियम चालेल. या स्रोतांनुसार देवाच्या आज्ञा या अशाच वाहतुकीच्या नियमांसारख्या आहेत. त्या स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी नाहीत, तर प्रत्येकाला सुरक्षितपणे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता यावं यासाठी. अगदी बरोबर. आणि एकमेकांच्या हक्कांचा आदर करता यावा यासाठी. हे उदाहरण खूप प्रभावी आहे. पण मग एक मिनिट थांबा, हे मला पटत नाहीये. जर देव इतका प्रेमळ आहे आणि त्याचे नियम सुरक्षणासाठी आहेत, तर तो लोकांना अग्नीच्या डोहात टाकण्याची शिक्षा का देईल? हे तर विरोधाभासी वाटतंय. या स्रोतांमध्ये याचा काही खुलासा आहे का? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या दस्तावेजांमध्ये यावर सविस्तर चर्चा केली आहे. त्यांच्या मते न्याय आणि शिक्षा या दोन्ही गोष्टी प्रेमातूनच जन्माला येतात. थांबा, शिक्षा प्रेमातून जन्माला येते हे कसं शक्य आहे? मी समजू शकते की इतरांना वाचवण्यासाठी गुन्हेगाराला शिक्षा देणं गरजेचं आहे, पण त्याला प्रेमळ कृती म्हणणं हे जरा जास्त होतंय, नाही का? याला आवश्यक वाईट किंवा कठोर न्याय म्हणता येईल. प्रेम हा शब्द वापरण्यामागे या स्रोतांचा नेमका हेतू काय आहे? तुमचा मुद्दा बरोबर आहे. कदाचित प्रेम हा शब्द आपल्याला अनपेक्षित वाटेल, पण या स्रोतांचा दृष्टिकोन असा आहे. कल्पना करा, एक व्यक्ती आहे जी इतरांना सतत त्रास देते, अत्याचार करते आणि तिला त्याचा कोणताही पश्चाताप नाही. जर त्या व्यक्तीला मोकळं सोडलं तर ती असंख्य निरापराध लोकांना दुःख देत राहील. हो, ते तर खरंय. मग त्या एका व्यक्तीवर प्रेम दाखवणं म्हणजे बाकीच्या असंख्य लोकांवर अन्याय करण्यासारखा नाही का? या स्रोतांनुसार देवाचं प्रेम हे फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही, ते संपूर्ण सृष्टीसाठी आहे. त्यामुळे जे पश्चाताप न करता सृष्टीची शांतता भंग करतात, त्यांना त्या व्यवस्थेतून बाजूला करणं हे बाकीच्या सृष्टीवर प्रेम करण्यासारखंच आहे. अच्छा, म्हणजे त्या दुष्टाईचा अंत करणं. हो, त्या दुष्टाईचा अंत करणं हे संपूर्ण सृष्टीला शांततेत आणि सुखाने जगू देण्यासाठी आवश्यक आहे. या अर्थाने न्याय हा प्रेमाचाच एक भाग आहे. ठीक आहे, म्हणजे न्याय हा बहुसंख्यांच्या संरक्षणासाठी उचललेलं एक प्रेमळ पाऊल आहे, असा या स्रोतांचा युक्तिवाद आहे. पण मग मूळ प्रश्न पुन्हा येतोच, लोक ह्या आज्ञा मोडतातच का? जर त्या इतक्या चांगल्या आहेत तर समस्या कुठे आहे? या माहितीनुसार सृष्टीतील जीव पाप करतात कारण देव त्यांना स्वतंत्र इच्छाशक्ती देतो. मग ही स्वतंत्र इच्छाशक्ती देण्याची गरजच का होती? देवाने असे जीव का नाही निर्माण केले जे फक्त चांगल्याच गोष्टी करतील?
आणि इथेच आपण या खटल्याचा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येतो, निर्मितीमागची मूळ योजना. हे स्रोत असं सांगतात की देवाने सृष्टी निर्माण करण्यापूर्वीच एक संकल्प केला होता. तो संकल्प होता सृष्टीतील जीवांची स्वतंत्र इच्छाशक्ती पूर्ण करण्याचा. ओके. आता अपूर्ण इच्छाशक्ती म्हणजे काय? तर पाप करण्याची शक्यता कायम राहणे. जोपर्यंत पाप करण्याची शक्यता आहे तोपर्यंत कालांतराने प्रत्येक जीव कधी ना कधी पाप करणारच. थांबा. इच्छाशक्ती पूर्ण होणे ही संकल्पना जरा गुंतागुंतीची वाटते. याचा नेमका अर्थ काय? म्हणजे हे असं आहे का की सुरुवातीला दिलेली स्वतंत्र इच्छाशक्ती म्हणजे एक रिकामी बोट आहे जी कोणत्याही दिशेला जाऊ शकते, पण जेव्हा ती बोट प्रेमाचं दीपगृह पाहते तेव्हा ती स्वतःच्या इच्छेने त्या दिशेने जायला लागते. ती अजूनही स्वतंत्र आहे, पण आता तिच्या स्वातंत्र्याला एक अर्थ किंवा दिशा मिळाली आहे, असं काहीसं. अप्रतिम उदाहरण, अगदी अचूक पकडलाय तुम्ही. इच्छाशक्ती पूर्ण होणे म्हणजे तिचं स्वातंत्र्य संपणे नव्हे, तर त्या स्वातंत्र्याला योग्य दिशा मिळणे. देवाला असे जीव नको होते जे रोबोटसारखे भीतीने किंवा जबरदस्तीने त्याच्या आज्ञा पाळतील. त्याला प्रेमावर आधारित नातं हवं होतं. हो, प्रेमात जबरदस्ती नसते. बरोबर. आणि प्रेमासाठी निवड करण्याचं स्वातंत्र्य असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा एखादा जीव देवाचं प्रेम, त्याचा त्याग आणि त्याची करुणा पूर्णपणे ओळखतो, तेव्हा तो भीतीने नाही तर स्वतःच्या इच्छेने प्रेमापोटी आज्ञा पाळण्याचा निर्णय घेतो. तेव्हा त्याची इच्छाशक्ती पूर्ण होते. ही प्रक्रिया शक्य व्हावी म्हणूनच देवाने सृष्टीला स्वतंत्र इच्छाशक्ती दिली. ओके, म्हणजे देवाला प्रेमावर आधारित नातं हवं होतं, गुलामी नाही. म्हणूनच स्वतंत्र इच्छाशक्ती आवश्यक होती. पण प्रेम हे सिद्ध करावं लागतं, नाही का? फक्त माझं तुमच्यावर प्रेम आहे असं म्हणून भागत नाही. तर मग या स्रोतांनुसार देवाने हे प्रेम सिद्ध कसं केलं? सैतानाचा आरोप कसा खोडून काढला? मला वाटतं आता आपण या खटल्याच्या सर्वात महत्त्वाच्या पुराव्याकडे आलो आहोत. बरोबर. आणि तो पुरावा आहे क्रूस. सैतानाचे 2 मुख्य आरोप होते. 1, आज्ञा पाळणं अशक्य आहे, आणि 2, देव प्रेमळ नाही. या दोन्ही आरोपांना उत्तर देण्यासाठी या स्रोतांमध्ये एक विशिष्ट परिभाषा वापरली आहे. ते द्वितीय देव किंवा सेकंड गॉड असा उल्लेख करतात आणि कंसात मूळ कोरियन शब्द चेईवी हनानिम दिला आहे. कदाचित त्या संकल्पनेवर जोर देण्यासाठी. या द्वितीय देवाने शेवटचा आदम, माजिमाग आदम म्हणून सृष्टीत जन्म घेतला. आणि त्याने असं काय केलं ज्यामुळे हे दोन्ही आरोप खोटे ठरले? पहिलं, त्याने मानवी रूपात येऊन देवाच्या सर्व आज्ञा स्वतः पूर्णपणे पाळून दाखवल्या, एकही आज्ञा न मोडता. एकही नाही? एकही नाही. या एका कृतीने त्याने सैतानाचा पहिला आणि सर्वात मोठा आरोप धुळीला मिळवला. त्याने हे सिद्ध केलं की देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहेत, त्या अव्यवहार्य किंवा अशक्य नाहीत. त्याने एक आदर्श उदाहरण घालून दिलं. ठीक आहे, म्हणजे पहिला आरोप खोडून काढला. पण दुसऱ्या आरोपाचं काय? देवाचं प्रेम कसं सिद्ध झालं? त्यासाठी त्याने दुसरी आणि त्याहूनही मोठी गोष्ट केली. त्याने पहिल्या आदमशी म्हणजेच संपूर्ण मानवजातीची पापे स्वतःवर घेतली. यालाच प्रायश्चित्त असं म्हटलंय. आणि इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हा केवळ शारीरिक त्रास सोसण्याचा प्रकार नव्हता. अच्छा. या स्रोतांनुसार पापाची खरी शिक्षा, खरी वेदना शारीरिक नाही तर देवापासून विभक्त होणं आहे. या स्रोतांमध्ये प्रथम देव, जेवी हनानिम असा उल्लेख आहे, ज्याच्यापासून विभक्त होणं ही पापाची अंतिम शिक्षा आहे. अविश्वसनीय. म्हणजे पापाची खरी शिक्षा शारीरिक वेदना नाही तर आपल्या निर्मात्यापासून पूर्णपणे तुटणं आहे. आणि म्हणूनच येशूच्या त्या उद्गाराचा उल्लेख स्रोतांमध्ये आहे, हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? अगदी बरोबर. आणि तो क्षण, हे माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास, या स्रोतांनुसार तो विश्वाच्या इतिहासातील सर्वात अंधकारमय क्षण होता. एक क्षण विचार करा. द्वितीय देव, ज्याने कधीही पाप केलं नव्हतं, तो मानवजातीची पापे स्वतःवर घेतल्यामुळे पहिल्यांदाच प्रथम देवापासून पूर्णपणे विभक्त झाला, एकटा पडला. ती आध्यात्मिक वेदना शारीरिक वेदनेपेक्षा कितीतरी पटीनं मोठी होती. बापरे. या त्यागातून त्याने 2 गोष्टी साध्य केल्या. 1, पापाची खरी किंमत काय आहे हे दाखवून दिलं. आणि 2, सृष्टीला वाचवण्यासाठी देव स्वतः किती मोठी किंमत मोजायला तयार आहे हे सिद्ध केलं. हा शब्दांनी दिलेला पुरावा नव्हता, तर कृतीने दिलेला होता.
या एका कल्पनेने तर संपूर्ण चित्रालाच वेगळा अर्थ दिला. म्हणजे हा त्याग देवाच्या प्रेमाचा सर्वात मोठा आणि अंतिम पुरावा होता. होय, कारण या स्रोतांच्या म्हणण्यानुसार कुणीही स्वतःहून प्रेम सुरू करू शकत नाही. प्रेम पाहिल्यावरच प्रेमाला प्रतिसाद देता येतो. हा त्याग सृष्टीला देवाचं प्रेम कृतीतून दाखवण्यासाठी होता, जेणेकरून सृष्टीतील जीव ते प्रेम ओळखू शकतील, त्याची खोली समजू शकतील आणि मग त्याला प्रतिसाद देऊ शकतील. तर मग ह्या साखळीची पुढची कडी कोणती? जेव्हा सृष्टीतील जीव देवाच्या या प्रेमाला पाहतात किंवा ओळखतात, तेव्हा काय बदलतं? या ओळखीचा परिणाम काय होतो? एक साखळी प्रक्रिया सुरू होते, जी या स्रोतांनी 4 टप्प्यांमध्ये मांडली आहे. 1. जेव्हा जीव क्रूसावरील हे महान प्रेम पाहतात, तेव्हा ते देवावर प्रेम करू लागतात. ओके. 2. जेव्हा ते देवावर प्रेम करू लागतात, तेव्हा ते भीतीने नव्हे, तर स्वेच्छेने, आनंदाने त्याच्या आज्ञा पाळायला लागतात. म्हणजे प्रेमापोटी. हो. 3. जेव्हा ते प्रेमापोटी आज्ञा पाळतात, तेव्हा त्यांची स्वतंत्र इच्छाशक्ती पूर्ण होते. म्हणजे त्यांच्या बोटीला ते दीपगृह सापडतं. आणि 4. जेव्हा इच्छाशक्ती पूर्ण होते, तेव्हा पापाची निवड केली जात नाही, कारण प्रेमात भीती नसते आणि जबरदस्ती नसते. यामुळे सृष्टीमध्ये कायमस्वरूपी शांती प्रस्थापित होते. ही एक आदर्श परिस्थिती वाटते. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रत्येकजण हे प्रेम स्वीकारेल. जे हे प्रेम स्वीकारत नाहीत, जे या त्यागाला प्रतिसाद देत नाहीत, त्यांचं काय? याबद्दलही हे स्रोत खूप स्पष्ट आहेत. इथे एक विभागणी केली आहे. मित्र आणि शत्रू. जे पश्चाताप करून द्वितीय देवाचे मित्र बनतात, म्हणजेच त्याच्या त्यागावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञा पाळण्याचा निर्णय घेतात, त्यांना क्षमा मिळते. त्यांचा त्याग त्यांच्या पापांची भरपाई करतो. पण जे या प्रेमाचा आणि त्यागाचा अवमान करतात, जे पश्चाताप करत नाहीत, ते शत्रू मानले जातात. आणि या शत्रूंना न्याय निवाड्याला सामोरं जावं लागतं. तेच अग्नीचं डोह. हो, त्यांच्यासाठी देवाच्या राज्यवटीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अस्तित्वहीन होणे, म्हणजे नाहीसे होणे. पण त्याआधी त्यांना त्यांच्या पापांची, त्यांनी इतरांना दिलेल्या त्रासाची किंमत अग्नीच्या डोहात चुकवावी लागते. आणि पुन्हा एकदा, ह्या स्रोतांनुसार हे देखील प्रेमातूनच घडतं. कारण सृष्टीतील बाकीच्या जीवांना त्यांच्या अत्याचारापासून कायमचं वाचवण्यासाठी हे आवश्यक आहे. म्हणजे या स्रोतांनुसार मूळ प्रॉब्लेम देव नाही किंवा त्याचे नियम नाहीत. मूळ प्रॉब्लेम हा आपल्या आत आहे, एक अशा स्वतंत्र इच्छाशक्तीमध्ये जो अजून अपूर्ण आहे, ज्याच्या बोटीला दिशा सापडलेली नाही. आणि देवाने यावर उपाय म्हणून नियम लादले नाहीत, तर प्रेमाचा एक असा पुरावा दिला जो आपल्या इच्छेच्या दिशेलाच बदलून टाकतो. अगदी अचूक सारांश आहे. देवाने प्रेमाचा पुरावा देऊन सृष्टीला प्रेमाने जिंकण्याची योजना आखली, जबरदस्तीने नाही. हा सैतानाच्या आरोपाला दिलेला अंतिम उत्तर होतं. हे खरंच खूप सखोल आहे. संपूर्ण कॉस्मिक कोर्टरूम ड्रामा एका प्रेमाच्या कृतीवर येऊन थांबतो. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा. हे स्रोत असं सूचित करतात की कदाचित देवदूतांनाही देवाच्या प्रेमाची आणि न्यायाची पूर्ण खोली तोपर्यंत समजली नसेल, जोपर्यंत त्यांनी हा त्याग स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला नाही. त्यांना नियम माहीत होते, आज्ञा माहीत होत्या, पण त्यामागं असलेलं प्रेम किती अथांग आहे, हे त्यांना क्रूसाकडे पाहूनच कळालं असेल. यातून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. एखाद्या गोष्टीचं अंतिम ज्ञान किंवा समज हे केवळ नियमावली वाचून मिळत नाही, तर ते प्रेमाच्या एखाद्या महान कृतीचे साक्षीदार होण्यावर अवलंबून असतं. याचा आपल्या जीवनासाठी नेमका अर्थ काय असू शकतो?